आहोत खासदार भावना गवळींच्या संस्थेचं खातं गोठवण्यात आलेलं आहे। महिला उत्कर्ष प्रतिष्ठानवर आयकरची कारवाई झालेली असून भावना गवळींना आयकर विभागानं झटका दिला। आयकर विभागानं त्यांचं संस्थेचं खातं गोठवलेलं असून महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचं खातं आयकर विभागाकडून गोठवण्यात आलंय। तर कर चुकवेगिरी केल्याचा गवळींना फटका बसलेला आहे। खासदार भावना गवळी यांनी कर चुकवेगिरी केल्याचा फटका त्यांना जोरदार बसलेला आहे। त्यांचं महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचं खातं आयकर विभागाकडून गोठवण्यात आलंय। सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी किशोर गोमासे यांच्याकडून। गुड मॉर्निंग किशोर, आपण पाहतोय भावना गवळींना आयकर विभागाचा मोठा झटका बसलेला आहे। त्यांचं महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचं खातं गोठवण्यात आल्याचं कळतंय, काय अपडेट्स? गुड मॉर्निंग म्हणाली। खासदार भावना गवळी यांना इन्कम टॅक्स विभागानं 29 डिसेंबर रोजी एक समन्स बजावला होता। जो अकोल्याचं इन्कम टॅक्स ऑफिस आहे त्यांनी की तुमचं जे काही म्हणणं आहे, जो 24 कोटी रुपयांचा अफरातफर जे काही तक्रार करण्यात आली होती आणि त्यातून 7 कोटी रुपये चोरी गेले अशी जी तक्रार मध्ये नमूद होतं 12 मे 2020 रोजी रिसोड पोलीस स्टेशनला दिली होती। त्या संदर्भात समन्स बजावला होता की तुम्ही याचं जो काही पैसा होता त्याचा सोर्स दाखवला नाही। यासाठी तुम्ही 5 तारखेला वैयक्तिक म्हणजे स्वतः किंवा तुमच्या प्रतिनिधींना तिथे हजर करा। बहुतेक त्यांचे प्रतिनिधी तिथे हजरही झाले, मात्र इन्कम टॅक्सचं समाधान झालं नाही। त्यामुळे पुन्हा भावना गवळी यांना इन्कम टॅक्सनं नोटीस बजावली आणि त्यांचे खाते गोठवले। पुन्हा खासदार भावना गवळी यांना यासाठी इन्कम टॅक्स विभागाकडेच दाद मागावी लागणार आहे, तेव्हाच पुढील काय ती प्रोसेस कळेल। मात्र आता भावना गवळी यांचे जे काही खाते गोठवण्यात आल्याचं समजते, त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसत आहे। म्हणाली निश्चितच धन्यवाद किशोर या सविस्तर माहितीसाठी। तर आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाष्य केले। सध्या महाराष्ट्रात जातीय तणाव निर्माण झालाय। आरक्षण देताना